संपूर्ण देशाचं ज्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या माझ्यासोबत सुप्रियाताई आहेत, शरद पवार गटाचे उमेदवार। ताई जोरदार प्रचार करताय, मात्र आता विरोधक आक्रमक होत आहेत कुठेतरी आणि उद्या अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडमध्ये तुमच्या विरोधात जाहीर सभा घेणार आहेत। कसं पाहता, किती परिणामकारक ठरेल ही सभा? अतिथी देवो भव। सगळ्यांना सगळेच विरोधक जर आमच्या विरोधात एकवटले असतील तर हीच आमची ताकद आहे एक। आणि एका लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला मीटिंग घ्यायचा अधिकार आहे। परंतु ही सभा कदाचित निर्णायक ठरू शकते, कारण की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकीकडे असं देखील तुमच्या सगळ्या म्हणजे जे कार्यकर्ते आहेत तुमचे त्यांच्याकडून आरोप होत आहेत की काही नेत्यांकडून आम्हाला दमदाटी सुद्धा होतीये। तुम्हाला हा प्रश्न विचारावा वाटतोय याचाच माझं उत्तर आहे। पण असं होतंय का ताई? यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना थांबून म्हणजे ठेवताय? एक तर मी कुणालाही थांबून ठेवत नाही। लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घेता आलाच पाहिजे। दडपशाही नाही, ही लोकशाही आहे। त्याच्यामुळे लोकशाही जे मी काम करते किंवा आमची संघटना करते ती फक्त लोकशाही मार्गानेच करते आणि त्याच पद्धतीने करत राहणार, कारण का आम्ही दडपशाहीच्या विरोधात आहोत। पण कोण करतंय ताई असं? होतंय का खरं? तुम्हाला तुम्ही ह्याच्या खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला का? आणि हे दमदाटी कोण करतंय नेमकं? एक तर दमदाटी होत असेल तर त्या जो दमदाटी करतोय किंवा ज्याच्यावर ती दमदाटी होते त्या कार्यकर्त्याच्या पूर्ण ताकदीने सत्याच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहू। ताई, काल जो राज ठाकरेंचा मेळावा त्या ठिकाणी झाला, त्यांनी त्या मेळाव्यात मोदींना बिनशर्ती पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे आणि राज ठाकरेंनी ही भूमिका घेतल्यानंतर? नाही, लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे। परंतु एकीकडे तुम्ही म्हणता लोकशाही, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस याच राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधात लावरे तो व्हिडिओ असं करत म्हणजे प्रचार केलेला होता एका अर्थाने, आणि आता त्यांची बदललेली ही भूमिका। ठीक आहे, हा त्यांचा निर्णय आहे। हा मला वाटतं प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना। पण तरी ज्या पद्धतीने लावरे तो व्हिडिओ म्हणून सगळं जे काय आतापर्यंत कामं केली आहेत, जे काय आतापर्यंत अनेक असे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि आता एकदम उलट त्याचा म्हणजे अर्थात ह्याचे परिणाम मनसेमध्ये जाणवत आहेत, कारण सुरुवात झाली आहे, काही नेत्यांनी त्यातून राजीनामा देखील द्यायला सुरुवात केली आहे मनसेमधून। मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांनाच विचारलेला संयुक्तिक राहील आणि आम्ही तर ठरवलेलंच आहे की आम्ही संविधान वाचवण्यासाठी दडपशाहीच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने या देशात लोकशाही पद्धतीने लोकशाही जगवण्यासाठी ताकदीने आम्ही लढतोय। ताई, त्याचबरोबर सातारा आणि रावेर या दोन्ही जागांसाठी देखील आता उमेदवार जाहीर झालेले आहेत। खरं तर खूप उशीर झाला असं तुम्हाला वाटतं का? कारण सातारा तर हा म्हणजे अर्थातच राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे। हे मला असं वाटत नाही उशीर झालेला आहे। अनेक दिवस चर्चा चालली होती आणि संघटना जागेवर आहे ना, त्यामुळे उशीर आणि लवकर असं होत नाही। संघटनेच्या ताकदीवर आम्ही सगळे निवडून येतो, त्याच्यामुळे आमच्यासाठी संघटना महत्त्वाची असते। किती ताकदीचे उमेदवार पाहता? कारण बरेच दिवस म्हणजे अर्थात अनेक नेत्यांना पटवण्याचा देखील प्रयत्न सुरू होता, अप्रोच होण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र असं नाही। आमची इच्छा होती की माननीय श्रीनिवास पाटलांनी लढावं, पण पाटील साहेबांची तब्येत फार ठीक नसल्यामुळे त्यांनी संघटनेला सांगितलं की त्यांना शक्य नाही, आणि म्हणून शशिकांत शिंदेजींचा निर्णय हा पक्षांनी आणि महाविकास आघाडीने घेतला आहे। रावेरमधून मोठे नेते अर्थातच भाजपमध्ये परत गेलेले आहेत। किती मोठा फटका बसू शकतो रावेरमध्ये एकदा एकनाथ खडसे परत एकदा भाजपमध्ये गेल्यानंतर असं वाटतंय? मला असं वाटतं खडसे साहेबांची तब्येत आणि त्यांचे जे काही अंतर्गत विषय होते त्याच्यामुळे बरेच दिवस ते अस्वस्थ होते, त्याच्यामुळे मला वाटतं ते काय आता पुढे करतात हे बघायला लागेल आपल्याला। आत्ता बोलणं संयुक्तिक होणार नाही। पण याचा फटका बसेल का राष्ट्रवादीला? कारण एक मोठी ताकद एवढे दिवस आपल्याकडे होती, अर्थातच त्यांनी बांधणी देखील केली होती पक्षाची तशी। मला असं वाटतं आता रोहिणीताई ही काम बघतायत, त्याच्यामुळे नवीन पिढी म्हणून रोहिणीताई आता तिथे काम बघतायत, एक नवीन नेता म्हणून तिथे उभारतायत, त्याच्यामुळे आमच्याही रोहिणीताईंकडून खूप अपेक्षा आहे आणि विश्वासही आहे।
शेवटचा प्रश्न विचारतो. आपण बघतोय या निवडणुकीमध्ये मोदी अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक सभा होणार आहेत, जोरदार भाषणं देखील होत आहेत. अर्थात आत्ताच एक जी सभा झाली त्यामध्ये जोरदार भाषण झालं, टीका टिप्पणी एकमेकांवर झालेल्या आहेत. कसं बघता या भाषणांकडं, या सगळ्या दौऱ्यांकडं? अर्थातच मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहेत, फक्त पक्षाचे नाही. त्याच्यामुळे अतिथी देवो भव ते आल्याचा आनंदच आहे. पण माझी एक नागरिक म्हणून मोदीजींना विनंती राहील की मागची त्यांची जी सभा झाली त्याच्यात एक अतिशय गलिच्छ वक्तव्य त्यांच्या एका मंत्र्यांनी व्यासपीठावर माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर जे केलं त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि अशा गलिच्छ गोष्टी होता कामा नये याची खबरदारी मला वाटतं सत्तेत असलेल्या लोकांनी आणि सगळ्याच राजकारण्यांनी घेतली पाहिजे. ताई, शेवटचा प्रश्न. तुम्ही संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करताय, त्याचवेळी अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती देखील जाणवतीये. यासाठी तर म्हणजे अक्षरशः दुर्लक्ष होतंय असंच आरोप म्हणजे लोकांकडून होतोय, नागरिकांकडून होतोय. अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, शेतकरी म्हणजे हवालदिल झालेले आहेत. याकडं कोण बघणार मग? मी तर डिसेंबरपासून ही गोष्ट म्हणते. मी डिसेंबरपासून सातत्याने दुष्काळाची परिस्थिती होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न प्रचंड अडचणीचे होणार आहेत हे मी डिसेंबरपासून म्हणते. पण या ट्रिपल इंजिन सरकारने दुष्काळाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील भूमिका घेतलेली आहे. उद्या म्हणजे अर्थात उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री तुमच्याच मतदारसंघात म्हणजे अर्थात इथंच असणार आहेत. त्यांना विनंती कराल का, ज्या पद्धतीने पवारसाहेब आणि तुम्ही दौरे करतायत, दुष्काळी दौरे सुद्धा करतायत या प्रचारासोबत, तुम्ही त्यांना विनंती कराल का याकडे सुद्धा लक्ष द्या? माझी विनंती राहील की दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आरक्षण या सगळ्या मुद्द्यावर माननीय देवेंद्रजी परवा इंदापूरला येऊन गेले. माझी अपेक्षा होती ते कांद्याच्या भावाबद्दल, दुधाच्या भावाबद्दल, सोयाबीनच्या भावाबद्दल, दुष्काळाबद्दल, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतील. जे मागच्या वेळीस 10 वर्षापूर्वी ते आले होते तेव्हा सगळ्या विषयांवर बोलले होते. पण आता त्यांच्या कुणाच्याही भाषणात ह्याच्यातला एक शब्दही ऐकायला येत नाही, कानावर पडत नाही. हे दुर्दैव आहे. तर आपण बघितलं की स्वतः सुप्रियाताई या ठिकाणी प्रचाराला बाहेर पडलेले आहेत. सकाळी लवकर प्रचाराला बाहेर पडलेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.